त्याचप्रमाणे साऊथ ईस्ट या संघामध्ये नुकतंच पदार्पण झालेला निलेश गायखे मॅन फ्रॉम कामशेट, एक घणाघाती खेळाडू मात्र या संघामध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. नॅशनल अँथम सुरू करण्याच्या पूर्वी काही सूचना सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं. काही सूचना ऑर्गनायझर तर्फे आलेल्या आहेत. जेही खेळाडू संघामध्ये खेळणार आहेत त्यांनीच फक्त या टर्फ मध्ये राहायचंय. बाकी सर्वांसाठी त्या टर्फ मध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे, बसण्याची केलेली आहे, खर्च आपला आपला. विश्राम, सावधान. ठिकाणी मेन ऑर्गनायझर तेजस नांदेडकर, तेच रॉयल ट्रेन मॅनेजर प्रीमियर लीग पूर्ण रॉयल टीम यांच्याकडून जे महत्त्वाचे निर्देश आहेत ते आपल्याला सांगण्यात येतील. डिक्लेअरचं सांगितलंय का? कुठे डिक्लेअर? तिथं कुठं लाईन? बर झालं, म्हणजे रूल काहीच नाही. एक मिनिट म्हात्रे साहेब आलेत. डिक्लेअर ते जे आपली व्हिडिओ सेटिंग लावली त्याच्या जर आत गेला आणि इकडे आत गेलं तरच आहे, बाकी सर्वांनी धावून रन काढायचे आहेत. आणि वेळेच्या नुसार जर ओव्हर कमी जास्त करण्याचा अधिकार हा कमिटीला राहील. आता आपली प्रयत्न 9:20 चालू व्हायची, 10 वाजून गेले तिथे समजायचे, तर 3 ओव्हरची पण करण्यात येईल किंवा 4 ओव्हरची 1 ओव्हर अशी 4 ओव्हर पण ठेवण्यात येतील. हे सर्व कप्तानांनी नोंद घ्यावी. बाकी अजून काय? जबरदस्त. म्हात्रे साहेब गुगलला हरवलेले खेळाडू आहेत आणि एक फोटो काढायचा. डिक्लेअर रनला स्ट्राईक चेंज होणार नाही, डिक्लेअर साठी स्ट्राईक चेंज होणार नाही. त्याचप्रमाणे आज दिवसभरामध्ये आपल्याला जे पंचांच्या भूमिकेत दिसतील ते म्हणजे सर्वोत्कृष्ट सर्वांचे लाडके खेळाडू समाधान भाऊ पाटील हे या ठिकाणी पंचांची भूमिका पाहणार आहेत. त्यांच्याच बरोबर त्यांचे साथी एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू मयूर देशमुख देखील या आज दिवसभरामध्ये पंचांचं कामगिरी पाहतील. त्याच्यामुळे पंचांवर कोणालाही डाऊट नक्कीच नसणारे असे 2 पंच आपल्याला लाभलेत. त्यासाठी कमिटीकडून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा. टॉस झालाय का? झालाय. चला टॉस साठी यायचंय दत्ता गायकर आणि संदीप भाऊ. उमेश सर, अरे नवनिर्वाचित कॅप्टन गंभीरने या ठिकाणी खेळी पलटली आहे. आता उमेश गुजर. जबरदस्त. राजेश ठाकरे, साऊथ ईस्टचा नवीन कॅप्टन राजेश ठाकरे. जबरदस्त ट्रॉफीचा बंदोबस्त. अरे तुमचा कॅप्टन उमेश गुजर बोलले आता मला. संदीप भाऊ या टॉस साठी यायचंय. राजेश ठाकरे मस्त टॉस साठी घेतलाय तुला. बॉलिंग आहे का?
ठीक आहे या थांब ना हा. आणि या ठिकाणी नेरळवरून आलेले सॉरी कर्जतवरून आलेले क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व शशी काका यांना विनंती की त्यांनी टॉस साठी यायचंय. वेळेत वेळ काढून प्रत्येक टुर्नामेंट मध्ये हजर असणारे आणि क्रिक हिरोजला हरवणारे एवढं चांगलं स्कोरिंग आजपर्यंत त्यांनी सरजू भवानी या टुर्नामेंट मध्ये लोणावळ्यात केलेले तेच आज या ठिकाणी आपल्याला सुशील परदेशी यांच्या माध्यमातून लाभलेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आज प्रमुख पाहुणे म्हणून शशी काका यांचं या ठिकाणी टॉस केला जातोय. 2 कॅप्टन या ठिकाणी आणि 4 षटकांचा सामना असेल. कॉल मोठा भाऊ कॉल करणारे बोलतो राजेश. हेड्स इट्स कॉल फ्रॉम कल्याण चॅम्पियन्स अँड इट्स टेल्स. राजेश सर यू हॅव वॉन टॉस अँड व्हॉट यू वॉन्ट टू इलेक्टेड फर्स्ट. बॅटिंग 1 मिनिट काय आहे बोला पटकन. आणि या ठिकाणी राजेश सर टॉसला आलेत तुम्ही काय घ्यायचं माहिती नाही तुम्हाला. अरे तो बोलला बॅटिंग त्यांना करायला दे असं बोलला. ठरलं का तुमचं नाही तर घ्या तुमचा टॉस उडून. चला बाकीचे सर्व खेळाडू त्यांना विनंती की त्या शेजारच्या टर्फवर जायचंय. बाकीचे सर्व खेळाडू चला प्लीज थोडीशी घाई करा लवकरात लवकर चालू करायचा सामना. हॅलो हॅलो हॅलो. आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय ते म्हणजे साऊथ ईस्ट या संघाने आणि आमंत्रित केले कल्याण चॅम्पियन्स या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. लवकरात लवकर फलंदाजीसाठी 2 खेळाडू पाठवायचे आणि सर्व खेळाडूंना हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. तिकडनं थांबतो. हॅलो हॅलो हॅलो. साऊथ ईस्ट टीम आणि कल्याण सी या 2 टीम सोडून बाकी सगळे प्लेयर कृपया हॅलो, बाजूच्या हॅलो, टर्फवरती चेक, हॅलो, शिफ्ट व्हायचं चेक, आहे. हॅलो, चेक. आपल्याला मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. जतन, हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. आ गया माइक. हॅलो हॅलो. सागर हॅलो 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 बिग फॅन. हॅलो बिग फॅन. बिग फॅन कुठे बिग फॅन. हॅलो हॅलो हॅलो. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे आणि सर्व खेळाडूंना विनंती की त्यांनी शेजारच्या टर्फ मध्ये जायचंय प्लीज. सर्व प्लेइंग खिलाड़ू श्रीवास सर आपका यहाँ पे हार्दिक स्वागत है सर. कौन से टीम से आज लड़ने वाले हो. कल्याण ब्लास्टर.
कल्याण ब्लास्टर्स, ओ माय गॉड, द हंडेज टीम. हे अरे काय यायला हे बघ, तुमच्या टीमला तुमची नावं नाही माहिती, संघाचं नाव. कसले प्लेअर आणले त्यांनी उचलून उचलून. कल्याण चॅम्पियन्स मध्ये खेळणारे. आणि सर्वांना एक सूचना आली आहे ऑर्गनायझर कडून, ते जे टर्फ आहे ते आपल्याला एक दोस्ती खातीर भेटलेले आहे, त्याच्यामुळे तिकडे घाण नका करू अशी सूचना आलेली आहे. बाकी चला, सर्वांना विनंती आहे की जे खेळत नाहीयेत त्यांनी शेजारच्या टर्फ मध्ये जाऊन बसायचे. या ठिकाणी फक्त जे खेळणारे संघ आहेत, जे 2 संघामध्ये मॅच चालू आहे त्याच प्लेअरला फक्त टर्फच्या आतमध्ये अलाउड आहे, कारण युट्यूब लाईव्ह या ठिकाणी प्रक्षेपण चालू आहे. चला, बॅट्समन 2 घणाघाती फलंदाज डेव्हिड वॉर्नर, मायकल क्लार्क. दिलीप भाऊ माळुंजकर यांचं देखील मनपूर्वक असा आभार. प्रत्येक वेळेस मात्र त्यांचे प्रत्येक टुर्नामेंट मध्ये सहभाग असतो. चला, बॅटिंग वाले संघ त्यांनी या ठिकाणी बसायचे. केडी द परब आणि उमेश द गुजर, संदीप द टकले. आणि आता जस्ट उमेश गुजर यांनी घड्याळ बघितलं आणि तो शुभ मुहूर्त या ठिकाणी आलेला आहे. आणि आता प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट बघत होते, उमेश गुजरची बॅटिंग कधी बघायला मिळणार, तो क्षण मित्रांनो जवळ आलेला आहे. त्याचप्रमाणे दत्ता गायकर हे काल आज सकाळपर्यंत थोडेसे टेन्शन मध्ये होते की राजेश ठाकरे नक्की खेळणार कुठून, पण राजेश ठाकरे हा एक कट्टर साऊथ ईस्टचा प्लेअर आहे. अरे मॅच चालू करा संदीप टकले आणि टीम, नंतर तुमचं ऑब्जेक्शन नको. डायरेक्ट कॅप्टन, डायरेक्ट टीम, नंतर तुमचं ऑब्जेक्शन नको. डायरेक्ट कॅप्टन, डायरेक्ट टॉस उडवायला. लाईट येणार थोड्याच वेळात, लाईट येणार थोड्याच वेळात, लाईट येणार आहे. ऑर्गनायझर्स विनंती आहे की थोडंफार आपण वाटलंच तर एकदा तुम्ही टर्फवाल्यांशी बोलून घ्या. नक्कीच सगळे खेळाडू काही जे काय एक्स्ट्रा कॉन्ट्रीब्युशन असेल ते नक्कीच या ठिकाणी करतील, परंतु लाईट त्यांना लावायला सांगा. थोडीशी घाई करा भाऊ, मला असं वाटतं मीच येऊ का काय बॅट घेऊन, आता यांना पकडून आणू का. हाँ, और यहाँ पे मीना जी, स्फूर्तिले मीना जी, आप किस में खेल रहे हो. कल्याण. नहीं पूरा उनका नाम. कल्याण चैंपियन. कल्याण ब्लास्टर्स. चैंपियन चैंपियन. कल्याण चॅम्पियन्स. आला कुठून कुठून प्लेअर आणलेत बाकी. कल्याण चॅम्पियन्स, कल्याण मिक्स चॅम्पियन्स. पहिला चॅम्पियन. आणि पाहायला गेलं तर कल्याण चॅम्पियन्स हे देखील एक बलाढ्य संघांपैकी एक आहेत, कारण आतापर्यंत 2 खिताब त्यांनी आपल्या नावावर केलेले आहेत. संदीप टकले यांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेला संघ, उमेश गुजर यांच्यासारखे स्टार खेळाडू या संघाने दिलेत आपल्या टर्फसाठी. केडी सरांचं काय बोलायचं, केडी सर बॅटनीच बोलतात. केडी सर नाही बोलत, केडी सरांची बॅट बोलते. म्हणजे पाहायला गेलं तर सगळे स्टार खेळाडू या ठिकाणी बसलेले आहेत. संदीप भाऊ गरुड यांचे जर तुम्ही फेसबुकवर व्हॉट्सअपवर फोटो बघितलेत तर तुम्हाला कळेल त्यांची ताकद काय आहे. बॅट्समन नेम, स्कोरर कोण आहे स्कोरर. एक मिनिट ऑर्गनायझर, स्कोरर चला. बॅट्समन नेम केडी आणि अभिरंजन, मॅन फ्रॉम पनवेल. या ठिकाणी मात्र ओपनिंगची संधी या ठिकाणी प्राप्त झाली आहे. केडी आणि अभिरंजन सामना करतील. एक मोठा खेळाडू अर्थातच ओपनचा स्टार सचिन केवने पहिला
पहिलीच सुरुवात या ठिकाणी वाईडने. लेफ्टी टू लेफ्टी मजा. हा एक मिनट डिक्लेअर है अभिरंजन भाई. अरे ऐसा मत करो भैया. अरे ये ना चाल बे. पाहायला गेलं तर एक सुंदर चेंडू होता, परंतु काय झालं तर थोडीशी गचाळ असं क्षेत्ररक्षण. राजेश ठाकरेचं प्रेशर या ठिकाणी दत्ता गायकरवर आणि पहिला चेंडू सोडला, दुसरा चेंडू ही काही हाताला लागना. राजेश ठाकरे यांनी काहीतरी मंत्र मारलेला दिसतोय. हो त्यांच्यासाठी हा खेळ अवघडच आहे म्हणा. सुंदर चेंडू पाहायला गेलं तर कमबॅक केलं, थोडस गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू आणि फसवलंय केडीला. संदीप टकले स्वतः संघाचे कर्णधार या ठिकाणी टीमची धुरा सांभाळण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि दत्ता गायकर यांना फेविक्विकची गरज आहे. ओ पुन्हा एकदा ते सर्रार गोलंदाज सचिन केवढेला आयकॉन का म्हणतात ना, ते तो दाखवून देतो वारंवार. आणि हा सुंदर फटका पुन्हा एकदा झेल अजय देशमुख. कॅच अजय देशमुख, अतिशय सुंदर झेल. बापरे, त्या ठिकाणी बाउंड्रीवर कोण कोण ठेवलेत. अजय देशमुखचं नाव नाही रे संघामध्ये. अजय देशमुखचं नाव नाही संघामध्ये. अरे अजय काय त्याचं नाव तो कोण आहे ज्यांनी कॅच पकडला तो माहित नाही मला. हे दत्ता कॅच कोणी पकडला होता म्हणून बोललो ना तुला. दोस्त इधर आ जा तुझको बोलतो मैं वहां पे बैठेगा. हे बघ हा भाऊ अजय देशमुखच आहे. बरोबर बोलला तू. नाव नाही त्याचं. चला एक षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती. स्कोरर धावसंख्या किती झाली आहे? 4 आणि 2 गडी बाद 4 धावा खर्च केल्यात. ओ माय जबरदस्त. राजेश ठाकरे गोलंदाजीसाठी येतोय आणि या राजेश आज कमीत कमी 5 ते 6 संघाकडून त्यांना मागणी होती, परंतु त्यांनी साऊथ ईस्टची साथ नाही सोडली. एक मिनिट हा पंच. स्कोरर 6 बॉल अपडेट करतायत. पंच 1 मिनिट सामना थांबवायचंय. हॅलो. आणि लोणावळ्याचे कृष्णा इंगुळकर ॲडव्होकेट यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. भाई स्वागत केलं. राजेश ठाकरे या ठिकाणी गोलंदाजी मार्फत. आणि आता मात्र एक संकट या ठिकाणी लोकांच्या समोर. हॅलो. राजेश ठाकरे या ठिकाणी. आणि मला असं वाटतं जे व्ह्यूज आतापर्यंत 5,000वर होते आता ते डायरेक्ट 1.5 लाखावर पोहोचलेत, कारण राजेश ठाकरे आलाय गोलंदाजीसाठी. म्हणजे काय काय करावं लागलं या कर्णधाराला दत्ता गायकरला की राजेश ठाकरेला आपल्या संघात कसं खेळवायचं. त्याला टॉसला पाठवलं, त्याच्या हातात गोलंदाजीसाठी चेंडू दिला, अजून काय काय करावं. जबरदस्त. म्हणजे कर्णधार असावा ना आता दत्ता गायकर सारखा असावा. कॅप्टनशिप राजेश ठाकरेकडे दिलेली आहे. टॉस पण देखील केलाय. अरे नाही ते 6 बॉल अपडेट करायचे बोलतो. जबरदस्त. शशिकाका कसं वाटतं वातावरण? शशिकाका वातावरण पेटवायचं का लवकर? नको ना, दुपारी पेटू. जबरदस्त असा चाललेला सामना. राजेश ठाकरे मॅन फ्रॉम कर्ज
पहिला चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर टाकलेला राजा ठाकरेने. अरे 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 राजा ठाकरे ठाकरे वारंवार चांगली गोलंदाजी करतोय. चौकार नाहीये कारण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त एक धाव पूर्ण. राजा ठाकरे काय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. सुशील परदेशी याने मात्र थोडासा प्रयत्न केला पण प्रयत्न मात्र त्या ठिकाणी अयशस्वी ठरलाय आणि हा गेलाय तो चौकार. सुशील परदेशीने जर डाय मारून झेल घेतला तर शशी काका यांच्याकडून 100 रुपयांचं रोख पारितोषिक वाढवायचंय. 200 रुपये रोख पारितोषिक जर सुशील परदेशीने डाय मारून झेल घेतला. अरे 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 एक बाउंड्री सोडली त्याला डायरेक्ट पोझिशनच चेंज. अरे बापरे. निलेश गायके मॅन फ्रॉम कामशेट जबरदस्त आणि चांगली गोलंदाजी पाहायला गेलं ना तर राजेश ठाकरेची आतापर्यंत राहिली आहे कारण अवघ्या 6 का 7 धावा खर्च केल्यात. अरे बाप रे भाई. या दत्ता गायकरला मी कालपासून सांगत होतो की तुम्ही कोणता खेळाडू लपून ठेवताय तर तो राजेश ठाकरे. काय गोलंदाजी केली त्यांनी संघासाठी. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन राजेश ठाकरेने मात्र खर्च केल्यात फक्त स्कोरर 13-11. जबर फक्त 7 धावा खर्च केल्या राजेशने. 6 चेंडून 7 धावा खर्च केल्यात राजेश ठाकरे. जबरदस्त. आता मात्र अजय देशमुख गोलंदाजी मार्फत बाप रे सगळे तेज तर्रार गोलंदाज आहेत रे भाई. सुंदर फटका त्या ठिकाणी आणि हा तो चान्स चौकार 4 धावा. अतिशय सुंदर झेल दत्ता गायकर स्वतः कर्णधार लीडिंग फ्रॉम फ्रंट. जबरदस्त. आता मात्र या संघाचा हुकमी एक्का उमेश गुजर या ठिकाणी अतिशय तेज तर्रार गोलंदाजी आणि हा डॉट बॉल. नाही बाबा साऊथ ईस्ट वाल्यांनी लयच कडक टीम बनवली. आणि हा वाईटचा इशारा आणि वाईड +1 अर्थातच वाईड +1 आणि हा नो बॉलचा इशारा. नक्कीच पंचांशी वाद तर संघ बाद. ए भाऊ याच्यात पडून तिकडे गेला तरी ठीक आहे. आणि या ठिकाणी सर्वांना सांगण्यात येते की नाश्त्याचा बंदोबस्त झालेला आहे. नाश्ता या ठिकाणी आलेला आहे तर सर्वांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. धावसंख्या झाली ती 19 धावा आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. फक्त आणि फक्त 19. आता मात्र मॅन फ्रॉम बदलापूर फिरकीचा जादूगर ज्याला बोलतात तो राहुल कुलकर्णी या ठिकाणी आलेला आहे. राहुल कुलकर्णी मॅन फ्रॉम साउथ ईस्ट बदलापूर. सबका बदला लेगा ये फैजल.
दत्ता गायकर पिच साफ करताना. आणि हा जश कोकणेचा हल्ला आणि आला हा खणखणीत षटकार. 6 धावा. धावसंख्येद्वार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. पहिला षटकार या टुर्नामेंट मधला. पुन्हा एकदा काय अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय आपल्या संघासाठी. 101 खेळाडू मात्र साऊथ ईस्ट संघामधून आपल्याला पाहायला मिळतात. चला नाश्ता आलेला आहे, सर्वांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. तेजस नांदेडकर अँड टीम अर्थातच जबरदस्त. आणि हा अप्रतिम दर्जाचा स्टंपिंग आणि एक मोठा गडी तंबूत परतलाय उमेश गुजर. काय गोलंदाजी करतोय राहुल. पहिल्या चेंडूवर षटकार आला, परंतु नंतर त्याने ज्या प्रकारचं कमबॅक केले ते मात्र नक्कीच कौतुकास्पद या ठिकाणी. आणि निलेश गायके यांचा थोडासा नेम चुकलाय. शेवटचे 2 चेंडू या इनिंग मधले, अर्थातच शेवटची ओव्हर, त्यातले शेवटचे 2 चेंडू राहुल कुलकर्णी आपल्या संघाडी धावा या ठिकाणी वाचवायला लागतील. त्याचप्रमाणे जयेश कोकणे ज्याच्या बॅटमधून षटकार आला होता आत्ताच, त्याला मात्र 2 चांगले फटके या ठिकाणी आपल्या संघासाठी खेळावे लागतील. पुन्हा एकदा सुंदर फटका. आणि एक मिनिट जयेश. अजय देशमुख, क्रिकेटची शपथ आहे तुला, खरं सांग. बस क्रिकेटची शपथ खोटी नाही घेणार. मॅन फ्रॉम साऊथ ईस्ट सध्या गुड्सच्या टीम मध्ये खेळणारे जयवंत हिलाल आयकॉन खेळाडू या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू. बोल्ड. जबरदस्त गोलंदाजी पाहायला गेलं तर राहुल कुलकर्णी, राजेश ठाकरे. राजेश सर, तुम्हाला कसं वाटतंय आज इतकी चांगली गोलंदाजी तुम्ही केली आणि तुमच्या संघाने अवघ्या किती 2 विन आहेत सर? (28) 28 धावा पाहिजेत. 29 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. चला कल्याण ब्लास्टर आणि त्यांच्या विरोधामध्ये रॉयल गुड्स, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर या ठिकाणी टॉस केला जाईल. करा तिकडेच करा टॉस. अतिशय सुंदर असा चाललेला सामना. 28 धावा धावफलकावर आणि 29 धावांचं आव्हान नक्कीच या साऊथ ईस्ट या संघाला पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक त्या ठिकाणी करून घ्यायचा. पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक. आणि पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी झालाय आणि नाणेफेक जिंकलाय तो म्हणजे कल्याण ब्लास्टर्स या संघाने. अर्थातच योगेश राव अँड कंपनी, आरे बिस्ट अँड कंपनी, कल्याण ब्लास्टर. तुमचा निर्णय कळवायचा आहे. दिलीप माळुंजकर अँड कंपनी, विनय होगले अँड कंपनी. त्यांचा एक एक्का खेळाडू मनोज भोईर. जबरदस्त काय संघ आहे. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. ब्लास्टर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले रॉयल गुड्स या संघाला.
फलंदाजीसाठी यापुढील होणारा सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. हा सामना संपल्या लगेच सर्वांचे लाडके मिमिक्री आर्टिस्ट, अष्टपैलू खेळाडू, लिंबू मिरचीचा बादशाह रोहन माळगुणकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी कौतुक केलं जाईल ना ते म्हणजे उमेश गुजरचं. जबरदस्त दुसरा चेंडू, चांगलं कमबॅक, डॉट बॉल. अप्रतिम झेल उमेश गुजर. 3 चेंडू आणि आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात. पाहायला गेलं तर चांगलं षटक या ठिकाणी आपल्या संघासाठी घेऊन आलाय. प्रफुल्ल भाऊ चांगली गोलंदाजी करताना नाही अतिशय सुंदर नाश्त्याची सोय या ठिकाणी केली आहे. मस्त वाटीच्या आकाराची इडली, जबरदस्त. हो नक्कीच जेलबाद झाला असता. आता मात्र 1+1 अर्थातच 2 धावा. 1 धाव पळून दुसरी धाव डिक्लेअर. क्या बात है, लाजवाब असा हा माहोल या टुर्नामेंट मधला. अतिशय सुंदर टर्फ या ठिकाणी नियोजन. प्रफुल्ल भाऊ आपल्या संघाची चांगली गोलंदाजी करताना आणि पहिलं षटक झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे स्कोरर 7 ऑन द स्कोर बोर्ड. स्टील 22 needed from 18 deliveries. It's definitely हाय व्होल्टेज मॅच. पहिला सामना आहे या आजच्या दिवसामधला आणि तोही अतिशय रंगतदार अवस्थेत. दोन्हीही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. दोन्हीही यापूर्वीचे चॅम्पियन संघ आता पहिल्या सामन्यासाठी उतरलेत. कल्याण चॅम्पियन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये साऊथ ईस्ट. चला थोडस लवकर डिसिजन घ्यायचंय. आपल्याला भरपूर मॅच खेळायचे आहेत. थोडस टीमला आहे ना, प्रत्येक टीमला संघाला सांगण्यात येईल की दुसऱ्यांचाही विचार करा. आता मात्र हुकमी एका काढला मॅन फ्रॉम बदलापूर. जबरदस्त. या षटकामध्ये दोन्ही संघाचं भवितव्य अवलंबून असणारे महत्वाचं षटक घेऊन आलाय. बाबो जबरदस्त संदीप गरुड. अरे नाव आडनाव उगाच गरुड आहे का? गरुडाची झेप घेणारा माणूस आहे तो. गरुडासारखी झेप असणार आहे संदीप गरुड. जबरदस्त यार जबरदस्त. थोडस कॅन्टीनचं तेल लागलं होतं हाताला त्याच्यामुळे सटकला होता. पण केलं त्यांनी, केलं मॅनेज केलंय. आता मात्र सुशील परदेशी जबरदस्त. सचिन केवने 1D डिक्लेअर झोन. आता मात्र चांगलं कमबॅक करताना संदीप गरुड जबरदस्त. आपल्या संघाला ज्या षटकाची आवश्यकता होती त्याच प्रकारचं षटक हाताळताना आता यावेळेस मात्र सोडणार नाही सचिन केवने. त्याच्या रनर मध्ये आलेला चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या पार. चौकार. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 13. आणि यावेळेस पुन्हा एकदा षटकार. नो बॉल. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. बरोबर आहे का? काय जे असन ते असं तर काय जे आहे. दुष्काळात 13वा महिना.
बोनसच्या जागी आली घोनस. सुशील परदेशी मॅन फ्रॉम कर्जत, खतरनाक. डिक्लेअर आहे, डिक्लेअर वंडी. या अशा प्रकारचे टॅलेंटेड शॉट फक्त सुशील घेऊ शकतो. स्कोर 22. धाव संख्या झाली आहे ती 22. 21. 22. थँक्यू थँक्यू. अतिशय चांगलं स्कोरिंगचं कामकाज पाहतायत आपले मित्र मॅन फ्रॉम क्रिक हिरोज. क्या बात आहे. आता मात्र 22 धाव संख्या धाव फलकावर झाली आहे. उर्वरित 12 चेंडू मध्ये फक्त 7 धावा या ठिकाणी करायच्यात. अभिषेक पांडे स्कोरर या ठिकाणी आज आपल्याला आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर असा नाश्ता, छान प्रकारची इडली, अतिशय सुंदर चटणी. ऑर्गनायझरने भरपूर मेहनत केलेली दिसते नक्कीच. चेंडू समजलेला नाही अजून. ठीक आहे, थोड्या वेळाने समजेल. क्या बात आहे जयेश कोकणे. अजूनही सामना सोडलेला नाहीये. वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा. आता फक्त 6 धावांची गरज. षटकार मारून जिंकला हा सामना तर शशी काकांकडून 200 रुपयांचं रोख पारितोषिक. केडी कडून बॉल सुटणं बाबो शक्य आहे का. ए आउट झालेल्यांनी गप्पा बसा बाहेर. विनिंग शॉट फक्त सुशीलच्या बॅट मधून येणार आहे. चला पुढची इनिंग लवकर चालू करून घ्यायची. पुढचा मॅच वाईड +1 डिक्लेअर. नाही वाईड नाहीये, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, आय अपोलोजाइज. 1 to go. नो बॉल आणि अनइवन बाउन्स. नो बॉल स्टंपिंग आउट नसल्यामुळे, नो बॉलला स्टंपिंग आउट नसल्यामुळे हा आउट नाही. सुशील परदेशी बरगड्या दुखून घेत आहे स्वतःच्या बरगड्या. 6 बॉल में 2 रन चाहिए. 6 बॉल 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. चला कल्याण ब्लास्टर लवकरात लवकर संघ तयार ठेवायचा आहे. RR गिरी 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. आणि या ठिकाणी CST वाली राजधानी आलेली आहे. जबरदस्त. पुढील सामना रॉयल गुड्स कल्याण आणि कल्याण ब्लास्टर्स. रवी कॉम्रेड यांची 45+ देखील या ठिकाणी आलेली आहे. जबरदस्त. फुल रेडबुल पिऊन आलेले आहेत. हॅलो, नो नाहीये ना. नो आहे का. नो +1. ए बाबा. करी रोडचा डेव्हिड वॉर्नर या ठिकाणी आलेला आहे. हार्दिक स्वागत.